शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आता आपण कसबे डिग्रज येथील वितराग ऊस रोपवाटिकेला भेट दिलेल्या शेतकऱ्यांना बियाणे प्लॉट दाखवण्यासाठी आलेलो होतो। तर दादा आज तुम्ही हा ऊस बियाणे पळा बघितला, हा कोणत्या जातीचा आहे? 13007 हां, या जातीचा प्लॉट। तर शेतकरी मित्रांनो हा जे ऊस आहे हा पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचा नवीन वाण PDN 13007 आहे। हा आपण फेब्रुवारीच्या 5 तारखेला लागवड केलेला हा प्लॉट आहे। तर आज दिनांक 8 डिसेंबर असून या ऊसाला कोणताही तुरा आला नाही। दादा तुम्हाला तुरा वाटते या प्लॉटमध्ये? नाही, या प्लॉटमध्ये तुरा अजिबात कुठे दिसत नाही। आणि ऊसाला ग्रीनरी कशी वाटते? काळोखी चांगले, अजून कंटिन्यूस काळोखी चांगले असते पण काय। ह्या ऊसाचं वैशिष्ट्य असं आहे, हे 265 आणि 254 या जातीचा ऊस आहे। तर याला एकही तुरा येत नाही, नॉन फ्लॉवरिंग व्हरायटी आहे आणि अतिशय वाढतोय आणि ऊस हा पडत नाही आणि ऊस तोडण्यासाठी सोपं आहे। याचं पाचट आरामशीर निघतं, कामगारांना ऊस तोडण्यासाठी अतिशय चांगला आहे। खोडवा पण अतिशय उत्तम येतो। तर तुम्हाला ह्याची वाढ कशी वाटली आणि संख्या किती आहे असं जरा सांगा। फुटवा चांगला आहे, जवळपास 10-11 फुटवा दिसतो प्रत्येक रोपापाशी आणि वाढ चांगली आहे। वाढीची एकसारखी आहे, एक समान पेरे आहेत, पेऱ्याची लांबी चांगली आहे आणि कमी खर्चामध्ये चांगला ऊस येतोय। तर शेतकरी बांधवांनी जर नवीन ऊस लागवड 265ला किंवा 86-032ला पर्याय म्हणून जर लागवड करायची असेल तर 13007 ही अतिशय चांगली व्हरायटी आहे। 86-032 लोकांना का आवडतो, तो भरपूर फुटवा आणि न तुरा येणारी व्हरायटी आणि कारखान्यालाही पसंतीची आहे। ही सुद्धा व्हरायटी तशीच आहे, न तुरा येत्या, तसंच वाढ चांगली आहे, खोडवा अतिशय चांगला येतो। 86-032मध्ये खोडवा थोडासा कमी जाडीचा किंवा कमी फुटतो, उत्पादनात फार घट होते, तसं होणार नाही। याला भरपूर फुटवे असल्यामुळं खोडवा पण अतिशय चांगला येतोय आणि 86-032 तसेच 265लाही पर्याय चांगला आहे। हे सवळ आणि क्षारयुक्त पाण्याला, क्षारयुक्त जमिनीत पण अतिशय चांगला येतोय। तर तुम्ही बघू शकता ऊस कसा आहे, सेम 265 सारखी सरळ पान आहे, वाढी 265 सारखीच आहे आणि हा ऊस वाढीला अतिशय चांगला आहे। तर शेतकरी मित्रांना जर भेट द्यायला असेल तर तुम्ही जरूर वितराग रोपवाटिकेशी संपर्क साधू शकता। तुम्ही पण ऊस बघितला, तुम्हाला चांगला वाटला ऊस? हो, ऊस चांगला वाटला, प्लॉट चांगला। ठीक आहे, नमस्कार, धन्यवाद।